हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता 2 वाजलेले आहे आणि काल मी रिसेप्शनला गेलेली होती. काल 2 प्रोग्राम होते आणि ते अटेंड केले मी. तर एक तर माझ्या मैत्रिणीकडे होतं आणि दुसरं आमच्या रिलेटिव्समध्ये होतं. तर तिथे मी गेली होती आणि ताई वगैरे पण आलेली होती. तर ताईने काल लेशवे आणलेले होते. लेशवे तर सगळ्यांनाच माहीत असेल. हे बघा, आता लेशवे मी छानपैकी धुवून घेतलेले आहे. त्याचे देठं पण काढलेले आहे. थोडेफार देठं आहे तर ते मी बॉईल केल्यानंतर काढून घेणार आहे. तर आता मला जेवल्यानंतर तर ऑफकोर्स झोप येतेच आणि झोपणार होती, पण मी म्हटलं ह्या ज्या वस्तू आता आणलेल्या आहेत तर त्या पण खराब व्हायला नको, कारण देठं वगैरे तोडले तर मग दुसऱ्या दिवशी खराब होऊन जाते. ज्या प्रकारे गरमी आहे आपल्या इकडे बघू शकता, पंखा लावलेला नाही आहे. मी म्हटलं झोपायच्या अगोदर मी हे सगळं करून घेते आणि त्याच्यानंतर मग निवांत झोपणार आहे. झोप आली नसती मला हे काम करायचं आहे म्हणून. आंबे होते, आंबे पण छान धुवून ठेवलेले आहे, वाळवायला ठेवलेले आहे पंख्याखाली. आणि आता लेशवे आहे तर ते बॉईल करून ठेवते. तर लेशव्याचं लोणचं मी टाकणार आहे. याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे. तर चला हे बॉईल करून घेते आणि मग थोडं मला वाळवावी लागेल म्हणून मग म्हटलं हे आता करून घेते ही प्रोसेस. तर दाखवते तुम्हाला. पाणी घेतलेलं आहे, आणखीन एक मोठं वाटं आहे त्याच्यामध्ये पाणी घेणार आहे आणि लेशवे आहे वाफवून घेणार आहे. तीन चार पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर थोडंसं मीठ टाकून सुद्धा मी लेशवे धुतलेले आहे. तर इथे झारा घेतलेला आहे थोडं पलटवायसाठी लेशवे. 2 दिवसांनी आणा जाणार आहे. कसा 1.5 महिना चालला गेला आहे कळलं सुद्धा नाही. मी रिसेप्शनला गेलेली होती तर आईसुद्धा आलेली होती, भाऊ आणि ताईची सुद्धा भेट झाली. ताई पण आली होती, भाऊजी आणि नवीन जी सूनबाई आहे रुचिता, तर ती पण आलेली होती. तर सगळ्यांच्या भेटी झाल्या. ताईने हे आणलेलं आहे. मला करायची अजिबात इच्छा नव्हती, कारण बघू शकता गरमी खूप आहे. गॅसजवळ उभं राहायची इच्छासुद्धा होत नाही स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त. पण आता आणल्यानंतर म्हटलं खराब होऊन जाईल एवढ्या मेहनतीने त्यांनी सुद्धा आणलेलं आहे, तर म्हटलं करून घेते. याच्या अगोदर आम्ही लेशव्याचं लोणचं म्हणजे करत नव्हतो, आंब्याचं लिंबाचं करत होतो. पण लग्न होऊन जेव्हा मी कामठीमध्ये आली ना, तर इथे सगळेच जण लेशव्याचं लोणचं बनवतात, भरपूर लोक. तर मला सुद्धा मग सवय पडली आणि घरच्या मुलांना सुद्धा खूप आवडते लेशव्याचं लोणचं. 9 किलोचं लोणचं मी टाकलेलं होतं. 2 वर्ष छानपैकी ते खाऊन झालेलं आहे. आता थोडंसं वाचलेलं आहे. तर हे कसं समजायचं आपल्याला झालं आहे म्हणून, तर ते मी तुम्हाला सांगते. कारण आपण जर खूप जास्त याला उकळवलं ना तर मग ते एकदम गिलगिलं असं लोणचं होऊन जाते. लेशवे जे असतात तर आतमधून खूप चिकट असतात, त्याच्यामुळे मग ते गिलगिलं चांगलं नाही वाटत लोणचं अजिबात. याला उकळी आलेली नाही आहे अजून. त्याचा कलर बघू शकता थोडासा चेंज झालेला आहे आणि याला हलकीशी उकळी आलेली आहे. तर आपल्याला खूप जास्त उकळी येऊ द्यायची नाही. हे बघा असे. तर मी हा गॅस बंद करत आहे. तर हे होतपर्यंत आपण हे लेशवे बाहेर काढून घेणार आहोत. याचा आणि याचा कलर बघू शकता तुम्ही. तर हा एक झारा होता माझ्याकडे, पण हा तुटला, तरी मी यूजमध्ये आणते याला. बघा असं करायचं आपल्याला. असा कलर आलेला आहे याचा आणि छान ठळक पण आहे. कुठेच असं चिकट वाटत नाही आहे. आता हे थंड झाल्यानंतर हे सुद्धा मी काढून घेणार आहे. हे बघा हे व्हायचे आहे, पण कलर चेंज झाला की आपण समजून जायचं की आपलं हे झालेलं आहे. तर हे पूर्णपणे अजून सोखायचे आहे. आंबे फोडून आणायचे आहे. तर फ्रेंड्स, आता जेवण झालं आणि लेशवे जसं मी तुम्हाला दाखवलेलं होतं पंख्याखाली मी वाळवलेलं होतं. तर आता छानपैकी सोखल्यासारखे झालेले आहेत ते. आंबेसुद्धा ताईने आणलेले होते. तर मार्केटमध्ये घेऊन गेले होते जितेंद्र. आंबे फोडणीने फोडून देईल वगैरे म्हणून कोणी.
पण ते म्हणाले की आंबे व्यवस्थित नाही आहे, त्याचा रस वगैरे निघेल, असे थोडं पिकल्यासारखे आहे, म्हणून मग त्यांनी कापून दिले नाही. तर मग मी घरीच ते कट केले, कारण झाडाचे आहे ते आंबे आणि छान आहे. तर मी म्हटलं की ते लोक असं आहे त्यांच्या जाऊन घेतले नाही म्हणून कदाचित असं म्हणेल वगैरे. आणि 1-2 जे आंबे होते ते पिकलेले होते, म्हणून मग मी घरीच छान धुतलेले होते, सोकलेले होते, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मी त्याच्यानं बारीक बारीक फोडी करून घेतल्या, दाखवते. आणि इथे सगळ्या मसाल्यांना क्रश केलं, जसं जिरं आहे, सोप आहे. व्हिडिओची लिंक मी टाकून देणार आहे. हे 2 किलो सरसोचं तेल मी घेतलेलं आहे, गरम केलेलं आहे. आता त्याला थंड होण्याची मी वाट बघत आहे. हे थंड झालं की मी मसाल्यामध्ये मग टाकेल आणि मग आपलं पूर्ण एकजीव करून घेणार आहे. तर अशा प्रकारे लेशवे आणि आंबे मी छानपैकी तेलामध्ये टाकलेले आहे आणि हा मसाला छान आपण एकजीव करणार आहोत. तर इथे अनुश्रीची पॅकिंग सुरू आहे आणि अदिती आलेली आहे, मेन म्हणजे तिला सार करून देण्यासाठी. अनुश्रीला सगळं आवरायला वेळ मिळत नव्हता, म्हणून शेवटी अदितीनेच मग प्रेमाने आनाची पॅकिंग करून दिली. आणि फ्लाईटने जायचं असल्यामुळे वेट मशीन पण आणलेलं होतं, कारण बॅगचं वजन नीट बघत सगळं सेट करत होत्या दोघेही मिळून. तर फ्रेंड्स, आम्ही आता केक कट करणार आहोत, कारण आना जाणार आहे उद्या. तर तिची फ्लाईट आहे 4 वाजताची, पण 2 तास अगोदर जायचं आहे तिला. IIM संबलपूरमधनं MBAची डिग्री जी मिळालेली आहे त्याचं सेलिब्रेशन आम्ही आता करणार आहोत, कारण उद्या खूप घाई होऊन जाईल आणि त्याच्यामुळे मग आताच कट करत आहोत. आता वाजलेले आहे 9:30. तर पॅकिंग झालेली आहे. आता वेट मशीन बोलवलेली होती आणि वेट मशीनमध्ये पूर्ण लगेज जे आहे तर ते चेक केलेलं आहे. तर जेवढं पाहिजे तेवढं आहे आणि हे दाखवते पॅकिंग. अजून थोडीफार आहे पॅकिंग, ती पण होऊन जाईल. तू डोळे बंद कर, डोळे बंद कर. अदिती ये. ढँटडँग. आवडलं तुला? काय लिहिलेलं आहे इथे? अनुश्रीची डिग्री आहे, ग्रॅज्युएशन हँड, आणि ही डिग्री. कसं वाटलं सरप्राईज? छान वाटलं. हां, माहीत होतं कसं? म्हणजे आमच्या घरी कोणते सरप्राईज असं काही हे नाही होत, सरप्राईज नाही राहत आमच्याकडे. तसंही सरप्राईज राहत नाही, तुम्ही नेहमीच बघता. पण आणि दुसरी गोष्ट, हिला कॉल आला आणि ही लगेच चक्कर झाली. नाही, कॉल तर तिला आलेलाच होता ना. नाही, हो, तो एक शॉकी कॉल होता आणि त्याच्यानंतर मम्मी मला काय म्हणते, चल आपण बाहेर जाऊ. मी तू गेली ना तशीच, मी म्हणते ठीक आहे मम्मी, मी तयारी करून येते. तर म्हणते कशाची तयारी? चला, तर आम्ही आता केक कट करणार आहोत आणि सेलिब्रेशन करणार आहोत. तर लगेचच याच्यासाठी नाही केलं, कारण आम्हाला तिला जायच्या अगोदर करायचं होतं. अदितीचा आणि माझा प्लॅन होता की जायच्या अगोदर आम्ही 1 दिवस अगोदर करणार आहोत म्हणून सेलिब्रेशन. सेलिब्रेशन. त्यानंतर अनुश्रीच्या ग्रॅज्युएशनचा केक कट केला आणि खरं सांगते, हा जो क्षण आहे हा खूप खास होता माझ्यासाठी. आपल्या मुलांना त्यांच्या स्वप्नाच्या दिशेने पुढे जाताना पाहणं, करिअरमध्ये प्रोग्रेस करताना पाहणं, यापेक्षा मोठा आनंद दुसरा नसतोच. मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांच्या प्रत्येक छोट्या यशामध्ये सर्वात जास्त प्राऊड आणि खुश कोण होत असेल, तर ते म्हणजे पॅरेंट्सच. त्यांच्या डोळ्यातला आनंद आणि चेहऱ्यावरचं समाधान हे शब्दात सांगता येणार नाही. असे क्षण आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणूनच हे सुंदर मोमेंट कायम आठवणीत राहावे म्हणून मी यूट्यूबच्या माध्यमातून हे जपून ठेवण्याचा छोटासा प्रयत्न करत असते. तर इकडे अदितीसुद्धा तयार आहे एअरपोर्टवर जाण्यासाठी. पॅकिंग झालेली आहे पूर्ण. माझी मॉम खूप रडकी आहे गाईस, भरपूर रडते.
आणि 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 हॅपी मदर्स डे. नाईस. रडण्याचा एक प्रोग्राम. यशस्वी व्हावा. नाही रडत. यशस्वी 5 व्हावं. वाजता रोडून झालं. खूप तरक्की कर जीवनामध्ये, आयुष्यामध्ये. खूप सक्सेसफुल. कसं माझी मम्मी ना एकदम बेबी आहे, छोटूसा बेबी. ठीक आहे. क्योंकि शेवटच्या 2 दिवस अदिती आली अनाला सार करायला. आम्ही एअरपोर्टवर येऊन पोहोचलेलो आहे. वेळ झालेला आहे त्याच्यामुळे आणा लवकर जाईल आतमध्ये. हॅपी जर्नी. बाय. आम्ही आता आलेलो आहोत डीमार्टमध्ये. आणाला सोडलं आणि डीमार्टमध्ये आलो. आय डोंट लाईक दिस गरमी. खूप ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे. आणाला एअरपोर्टवर सोडून दिल्यानंतर आम्ही डीमार्टमध्ये आलो. अदितीला काही सामान वगैरे घ्यायचं होतं कारण ती उद्या सकाळीच परत जाणार आहे आणि मनात थोडी हुरहुरी होतीच आणि घरी जाऊन काय करायचं असंच वाटत होतं मला, कारण मला घरी करमणार नाही अजिबातच. आणि थोडंसं माझं मन डायवर्ट करायसाठी सुद्धा आम्ही इकडेच आलेलो होतो. थोडं इथे फिरलो वगैरे आणि कधीकधी अशा छोट्या छोट्या गोष्टीही मनाला थोडंसं ना हलकं करून जातात. म्हणून थोडी शॉपिंग वगैरे केली आणि मग घरी गेलो. पट्टा चीज भी करतो. आज अदिती परत गेली आणि पुन्हा एकदा घर अगदी रिकामं रिकामं वाटायला लागलं. काही दिवस घरातील गडबड, गप्पा, हसणं सुरूच होतं आणि आता पुन्हा एकदा शांतता जाणवत आहे. पण आता मन पुन्हा घरच्या कामामध्ये गुंतवायलाच पाहिजे. 3 दिवस झाले होते लोणचं टाकून, तर आज ते छान भरणीत भरून घेतलेलं आहे. आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका.